नमस्कार. आज बनवून दाखवणार आहे हे भिजलेले मूग आणि त्याला असे मोड आलेत पहा. आणि त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. हे पहा, याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. हे पहा, मिरची, लसूण, अद्रक सगळे अशा प्रकारे एकत्र करूनच वाटून घेतले. हे पहा, मिक्सरचं खरकट पाणी जे असतं ना भांडे, ते थोडंसं धुवून पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि त्याच्यामध्ये आपलं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेवढं आपण मुगाची पेस्ट बनवली आहे तेवढं आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं. आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे पाहिजे छान असं हे मीठ वगैरे मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे करायचं. खूप पातळ पण नाही करायचं. हे पहा, असं वाटण वगैरे वाटून घेतो आपण त्याप्रमाणे एवढं करायचं घट्ट. हे पहा, आता तेलाचा एक थेंबसुद्धा न वापरताच आपल्याला नॉनस्टिकच्या तव्यावर घ्यायचं आहे करून डोसा. हे पहा, आपल्याला पाहिजे तेवढा जाड आपण करू शकतो. हे पूर्णपणे हे वरची साईड सुकल्यासारखी दिसली ना का मग हे करायचं, उलटायचं. हे पहा, आणि अर्धा मिनिट ठेवायचं. आता अजून अर्धा मिनिट ठेवायचं. याच्यावर लगेच आपलं ताबडतोब होतं. याच्यावर तुम्ही टोमॅटो, गाजर, काकडी असं पण किसून आपलं छोटं बारीक चिरून टाकू शकता. आणि काहीसुद्धा जरी नाही न टाकलं तरीसुद्धा असंच प्लेनच डोसेसुद्धा एवढे चविष्ट आणि खूप छान असं पौष्टिक खूप छान लागतात. आणि चीज असेल तर तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता त्याच्यावरती. असं तुम्हाला एकदम पौष्टिक असा पिझ्झा बाहेरचा जो खातो त्याच्यापेक्षा हा पिझ्झा पहा, मुलांना तुम्ही असं द्या करून नाश्त्याला. पौष्टिक असं छान. हे पहा, चीज पूर्णपणे वितळून गेलं आहे. अर्ध्या मिनटामध्येच होऊन जातं. आणि गॅस एकदम स्लो पण नाही ठेवायचा, मीडियमच ठेवायचा. हे पहा, अशा प्रकारे पाहायचं आपला पिझ्झा भाजला आहे का. हे पहा, लगेच दिसतं. आता काढून घ्यायचं. खालची बाजू भाजलेली दिसली का लगेच उलटते. तर हा पहा, हे पहा, सुरीने घेतला चिरून असं 2-4 तुकडे केले. काय सांगायचं, एवढं भारी आणि काय टेस्टी झालं आहे. मुगाचा पौष्टिक असं नक्की बनवून पहा.